रसिक हो, पुन्हा एकदा आपणा सर्वांना शाहीरचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मुजरा शाहिरी मुजरा शाहिरी मुजरा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। या ठिकाणी आपण अजूनही मोठ्या संख्येने उपस्थित आहात। आमचे दुर्वले शाहीर सन्मान्य विकासजी लांबोरे यांनी अतिशय सुंदररित्या आपली बारी सादर केलेली आहे। त्याचा टाळ्या वाजवा बुवांसाठी, कारण काय बुवांना सुद्धा टाळ्या असल्याशिवाय त्यांना ऊर्जा येत नाही, एनर्जी येत नाही आणि कलाकाराला तेच लागतं, ते टॉनिक आहे कलाकारांचं। त्यामुळे ते सांगत होतं तुम्ही जर काय मला प्रतिसाद दिला नाही तर मी काय बाय अर्धा तासात बारी उरकीन, बरोबर बोलले ना। जर तुम्ही प्रतिसाद दिला ना तर मी अर्ध्या तासात बारी असं सांगायची वेळ येता कामा नये। शाहिरानं आपलं काम करावं। लोकांनी जरी टाळ्या वाजवले नाही, शिट्ट्या जरी वाजवले नाही तर त्यांचं कान आणि मेंदू जागा असतं की नाही सांगा। तुम्ही असं काहीतरी करा की लोक स्वतःहून काहीतरी टाळ्या वगैरे वाजवतील। पण बघा जर टाळ्या वाजवल्या नाही, शिट्ट्या वाजवल्या नाही तुम्ही आता तसंच बारी करू दिली, काय धमकी देणार हो जवान माऊली? काय पैसे दिलं नाही तुम्ही बारीचं? लोक ठरवतील ना टाळ्या वाजवायच्या नाही वाजवायच्या, आपण आपलं काम करून जायचं। मग शेवटी काय होतं अशा बुवांची विशेष करून आमच्या लांबोरी बुवांची परिस्थिती अशी होते की त्यांची लेखणी अतिशय दर्जेदार आहे, पण त्यांच्या स्वतःच्या लेखणीवरती, त्यांच्या स्वतःच्या गायनावरती, त्यांच्या स्वतःच्या सादरीकरणावरती त्यांचा अजिबात विश्वास नाही। मग बुवा काय करतात, कॉमेडीची बुलेट ट्रेन आणतात, कॉमेडी एक्सप्रेस आणतात, चला हवा येऊ दे आणतात आणि आमच्या शक्ती दुऱ्याची कॉमेडी एक्सप्रेस करून टाकतात। मी त्याला परवा पण सांगितलंय, हे मोठे मोठे विनोद सांगण्यापेक्षा चांगली गाणी जर ऐकवली, चांगले विषय जर लोकांना सांगितले तर लोक आपल्याला प्रतिसाद देतात बुवा। पण लांब लांब जोक सांगायचे ते काय हनुमान सांगितलं की दोरी तुटली तर कोणी तोडला सांगा, हे काही शक्ती तरच आपण काय काहीतरी विनोद करायचे, कॉमेडी करायची आणि वेळ मारून द्यायची असं नाही बुवा। आपल्या शाहिरीच्या बाजावरती आपल्याला बारी जिंकता आली पाहिजे, लोकांचं मन तृप्त करता आलं पाहिजे। गेली 2 वर्ष आये काय आणू आये काय आणू आये काय आणू, गेली 2 वर्ष प्रत्येक बारीमध्ये अशी एक बारी नाही बघा तुम्ही युट्यूबला, अशी एक बारी नाही की बुवानी आये सांग काय काय आणू काय नाही। बरं केलं सांगा, खरं की सांगा, खरं की नाही सांगा, पोरांना तुम्ही पण सांगा, तुम्ही पण बरोबर असता का नाही, खरं केलं सांग
काय काय आणू. 2 वर्ष झालं आईला विचारतात काय काय आणू, पण पोरानं आजपर्यंत आईला काय घेऊन गेलेला नाही. 2 वर्ष आईला विचारतायत, आजपर्यंत आई सांगितलं नसेल तर पोरा आपल्याला ह्या हवाय, पोरा आपल्याला त्या हवाय. आई बिचारी गावात वाट बघते, आज लेक आणल उद्या लेक आणल, पण आई रोज विचारतोय आई काय काय आणू. अरे लेका घे ना काहीतरी एकदासा. कोण फरमाईश करतो नाही करतो मला माहित नाही, हेच आपली चिठ्ठी आणतात आणि फरमाईश आली. तुम्हाला ऐकायचं असते सांगा, कारण तुम्हाला माहिती आहे ते गाणं जर ऐकलं किंवा जे बोललो की तुम्हाला स्वतःला एनर्जी येते. लोकांनी ते ऐकलंय, 2 वर्ष ऐकतात, मी पण ऐकलंय. काय 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 आणू. तू आण, तू आईला दे, तिची ओटी भर. आईला खुश ठेवल्या का आणि तू ठेवशील मला पण खात्री आहे, पण तिला सारखा विचारून तिला तिच्या भावना दुखवू नको रे माझ्या राजा. आता ह्याच्या पुढे बस कर, दुसरी गाणी काढ चांगली, लोकांना ऐकू दे. आणि त्या आई बिचारी साधी आहे हो, ती माऊली साधी आहे. मला सांगा तुम्ही तुमच्या आईला रोज विचारलं आई काय म्हणे आणलं होतं, आई काय म्हणत बसवलीच नाही मला. तसं नाही. काय 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 आणू. गणपती गेलं ना, आता बस करा बुवा, तुम्हाला विनंती आहे. गाणं तुमचं छान आहे, तर टाळ्या वाजवा बघू एकदा जोरदार बुवांच्या गाण्यासाठी. वाजवा. आता टाळ्या भेटल्यात, या होलसेल मधल्या टाळ्या या टिकून ठेवा. परत ते गाणं बोलू नका, तो स्वतः आईच्या भावना दुखवू नका. विषय तुमचा खूप चांगला आहे, चांगल्या पद्धतीने मांडलात, पण तुम्हाला ही सांगतो तो गण नाही. शक्तितुऱ्याच्या संस्कृतीतला, शक्तितुऱ्याच्या बाजातला तो गण नाही. ही एका आईची व्यथा आहे किंवा एका लेकरानं आपल्या आईला काहीतरी विचारते की कथानक तुम्ही रचलंय. गण कसं असतं तर त्याच्यामध्ये गणाचं सौंदर्य असतं, बरोबर की नाही. त्या शक्तितुऱ्याच्या गणामध्ये गणाचं सौंदर्य असतं, त्याला भक्तिरूप असलं पाहिजे, त्याच्यामध्ये भक्तिरसाचा या ठिकाणी साठवण किंवा त्या भक्तिरसाची पेरणी असली पाहिजे, ते तुम्ही सादर करा. आपण अशा कथानकं बरीच रचतो आणि तुमचं लेखणीबद्दल मी सांगतो ना, तुमची लेखणी लाजवाब, माझ्यापेक्षाही एक वीजभर फुटभर पाऊलभर जास्त आहे, हेही सुद्धा मी मान्य करतो. पण त्याला मर्यादा ठेवा आणि कुठे काय करायचं कुठे काय करायचं. मला म्हटलं सुरुवातीला की बुवा इथं तमाशा करून गेले, बोलले की नाही सांगा, बोलले की नाही सांगा. मी तमाशा केला, मी तमाशा केला, मी शक्तितुरा केला. बुवा तुम्ही काय केला, तुम्ही धांगडधिंगा केला, इथं विनोद सगळं पेरून गेले, धिंगाणा करून गेलो, असलं नाही चालत बुवा. आणि म्हणून शक्तितुऱ्याच्या परंपरेबरोबर कार्यक्रम करा. तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, तुमच्यामध्ये प्रतिभा आहे, हे सुद्धा मी मान्य करतो. पण ती प्रतिभा कुठे कशी कधी वापरायची हे ज्याला कळत नाही, शुद्ध मराठीमध्ये सांगायचं ते ज्याला हे अक्कल नाही, त्यानं शाहीर बनू नये. मग नुसते विनोदावरती बाऱ्या होत नाही तर दिस इज नॉट कॉमेडी एक्सप्रेस, दिस इज आवर शक्तितुरा. युनो खान जास्त काढून टाका, लक्षात ठेवा. त्यामुळे बुवा तुम्ही जरा अजूनही विचार करा माझ्या सांगण्यावरती. तुम्ही माझे भाऊ आहात, त्यामुळे मी जे सांगतोय ते मी प्रेमानं सांगतोय. जरा विनोदावर कमी भर द्या आणि शक्तितुऱ्यावर, प्रबोधनावरती, लेखणीवरती, आपल्या सादरीकरणावरती जास्त विश्वास ठेवा. नक्की तुमची बारी अजून पुढे. आता दुसरा गोष्ट, शाहीरांनी सांगितलं की मी जो प्रश्न त्यांना दिलेला आहे, गतवर्षापासून मी त्यांना प्रश्न देतो आहे आणि ही खरं सांगितलं की ते अनेक वेळा त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे. कारण शोध घेतल्याशिवाय तुम्हाला ते सापडणार नाही. गरज ही शोधाची जननी आहे. शोधावं शोधावं शोधावं, कधीतरी सापडेल. पण तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर नाही हे सुद्धा तुम्हाला आज देखील मी सांगतोय. खरोखरच त्यातलं एक जर उत्तर बरोबर असतं तर बुवा मी मोठ्या मनानं सांगितलं असतं की तुमचं उत्तर बरोबर आहे. हवं तर कधीतरी तुम्ही माझ्या बरोबर या. अगदीच तुम्हाला जर शंका आली तर मी तुम्हाला तो ग्रंथ दाखवेन, जर तुम्हाला विश्वास नसेल तर. परंतु तुम्ही दिलेलं उत्तर आज देखील चुकीचं आहे. त्यामुळे कृपया आपण मनाशी वाईट वाटून घेऊ नये. तुमचे जे काय वस्ताद आहेत, जे गुरुवर्य आहेत, आदरणीय प्रभाकर धनावडे जे आहेत, ते माझे सुद्धा अतिशय निकटवर्तीय आहेत, माझे सुद्धा अतिशय जवळचे मित्र आहेत. मी त्यांच्या देखील ज्ञानाला सलाम करतो आणि त्यांनी प्रयत्न करतायत. तुम्हाला त्यांचा वरद हस्त आहे, ही सुद्धा गोष्ट खूप चांगली आहे. त्याचा तुम्ही देखील फायदा करून घ्या. त्यांनी दिलेल्या कविता तुम्ही वाचताय, परंतु तुम्ही सुद्धा कधीतरी एखादा ग्रंथ चाळलात, ग्रंथाची पानं जर चालली, तुमच्या सुद्धा ज्ञानात जर भर पडली तर कदाचित तुमच्या माध्यमातून सुद्धा अनेक शिष्यांना उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून जे काय आपण शोधताय, जे काय आपण प्रयत्न करताय, त्या प्रयत्नाला मी सलाम करतो. परंतु तुम्ही दिलेलं उत्तर अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून आपण माझ्या गवळणीचा देखील तुम्ही आशय सांगितला. मी गवळणीत प्रश्नाचा विचारलाय, बासरीमध्ये आणू हाताचा ध्वनी कसा भरतो,
सांग रे कान्हा खालीवर किती करतो. आता बुवानी जी काही मोठी कविता वाचून दाखवली त्याच्यामध्ये खालीवर किती करतो असं उत्तर होतं का? होतं का सांगा? अजिबात नव्हतं. मी तो आकडा विचारलाय, तो आकडा बोल मी अजिबात सांगितलंच नाही. किती वेळा खालीवर करतो हे तुम्ही सांगितलेलं नाही. पुन्हा ती कविता पाहिजे तर वाचा, लोकांना पण वाचून दाखवा. मला जे अभिप्रेत आहे किंवा त्या प्रश्नाला अभिप्रेत आहे, त्या गवळीला जे अभिप्रेत उत्तर आहे ते तुम्ही दिलेलं अजिबात नाही. आणि म्हणून हो असं थातूर काहीतरी सांगून अजिबात बारी पूर्ण होत नाही. मी मान्य करतो की काही तरुण मुलं असतात की त्यांना असे विनोद ऐकायला आवडतात. तो त्याच्या वयाचा प्रश्न आहे आणि त्या वयामध्ये आपण सुद्धा असताना आपण असे चुटकुले आढळायचे ना असं नाही. पण त्या तरुणांच्या मेंदूमध्ये चांगलं खाद्य टाकण्याचं काम किंवा ते सामर्थ्य ते तुमच्या आमच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. मी सिनियर म्हणजे काय फार सिनियर नाही तुमच्यापेक्षा. तुमचं आणि माझं वय साधारणतः तेवढंच असेल, पण कलेमध्ये सिनियर आहे. 25 वर्षे झाली आणि मी माझ्या नियमाप्रमाणे, माझ्या प्रतिभेप्रमाणे, माझ्या तत्वांप्रमाणे, माझ्या मूल्यांप्रमाणे माझा कार्यक्रम करत असतो. लोकांची अपेक्षा असते की काहीतरी करावं, नक्की ते पण झालं पाहिजे, रंजन पण झालं पाहिजे, परंतु त्यातून सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे, लोकांच्या मेंदूला मनाला खाद्य प्राप्त झालं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून बुवा तुम्ही जे मला प्रश्नाचं उत्तर दिलं, गवळणीचा असो अथवा माझ्या पदामधून तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर असू द्या, पूर्णतः चुकीचं आहे. आणि म्हणून आता आपण पुढे जाऊया. आपण सर्वांनी जो प्रतिसाद देत आहे त्या प्रतिसादाबद्दल मी खरोखर एकदा पुन्हा सलाम करतो. आपल्याला एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांसाठी होत्या. कारण कलाकृती ही अष्टमीच्या चंद्राप्रमाणे असते. कलाकृती ही अष्टमीच्या चंद्राप्रमाणे असते. अर्धाच तो चंद्र आणि उरलेला चंद्र रसिकांनी स्वतःच्या कल्पकतेने आणि सहानुभूतीने भरून काढायचा असतो. इतिहासात 6,500 वर्षात वाल्मिकी एकदाच जन्माला येतो. इतिहासात 6,500 वर्षात वाल्मिकी एकदाच जन्माला येतो. परंतु त्या वाल्मिकीला व्यासाला हजारो वर्ष गतिमान वंदना कोण देतं? तर ते रसिक देत असतात. कलेचा जन्म जरी कलाकाराच्या कुशीत झाला असला, कलेचा जन्म जरी कलाकाराच्या कुशीत झाला असला तर त्याचं लालन पालन हे रसिकतेच्या मांडीवर होत असतं. आणि म्हणून कलाकाराचं खऱ्या अर्थानं त्याला स्थान प्राप्त करून देणं, त्याला उंची गाठून देणं हे खऱ्या अर्थानं रसिकांचं काम आहे. आणि ते काम तुम्ही इतकी वर्ष वारंवारपणे करताय. अनेक कलावंत तुमच्या समोर घडलेले आहेत आणि म्हणून तुमचे जितके आभार मानावे तितके थोडे आहेत. आणि म्हणून लगेचच आपण जाऊया. बुवानी बरंच काय बोलून गेलं म्हणून सांगतो. बुवा तुमचं वागणं तुमचं कसं आहे काय ते हे विकास बुवा, अहो विकास बुवा तुम्ही काही ज्ञानीवंत नाही. अहो विकास बुवा तुम्ही इतकेही ज्ञानीवंत नाही आणि तुम्ही जितके समजता तितके कलावंत जातीवंत नाही. अहो बुवा तुमच्या वागण्याची तुम्हास खंत नाही. अहो विकास बुवा तुमच्या वागण्याची तुम्हास खंत नाही आणि तुमचे असले भिकार जगणे मजला पसंत नाही. अहो शाहिराचा शाहिरी बाज पाहिजे, शाहिराचा शाहिरी बाज पाहिजे, या कलेला शोभणारा साज पाहिजे. शाहिराचा शाहिरी बाज पाहिजे, या कलेला शोभणारा साज पाहिजे. अहो विनोद करून तुम्ही जाता बाजी मारून बुवा, पण तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज पाहिजे. ऐकून घे रे तू वेड्या, हे बुवा ऐकून घे रे तू वेडा, इतका मी साधा नाही. तुला जी जडली आहे ती गर्वाची बाधा नाही. ऐकून घे तू रे वेड्या, इतका मी साधा नाही. तुला जी जडली आहे गर्वाची बाधा नाही. आज मला भेटलास नाक्यावरी, आज मला भेटलास नाक्यावरी. परिणाम झालाय तुझ्या डोक्यावरी बुवा, परिणाम झालाय तुझ्या डोक्यावरी बुवा, परिणाम झालाय तुझ्या डोक्यावरी बुवा, परिणाम झालाय तुझ्या डोक्यावरी. समजून घे तू वेड्या, तुझा मी साधा नाही. समजून घे तू वेड्या, तुझा मी साधा नाही.
काही बाधा नाही सगळा भेटला नात्यावरी परिणाम झालाय तुझ्या डोक्यावरी बुवा परिणाम झालाय तुझ्या डोक्यावरी बुवा परिणाम झालाय तुझ्या डोक्यावरी परिणाम झालाय तुझ्या डोक्यावरी असा कसा हा गोंधळ झाला काय करावं सुचना आला विषय बघा असा कसा हा गोंधळ झाला काय करावं सुचना आला म्हणे आधार द्या थोडा म्हणे आधार द्या थोडा माझ्या मायेनं तुमच्या जीवाला नगडा उघडा हो केला माझ्या मायेनं तुमच्या जीवाला नगडा उघडा हो केला तुमच्या जीवाला नगडा हो केला तुमच्या जीवाला हो केला सारा गोंधळ झाला सारा गोंधळ झाला काय करावं सुचना त्याला म्हणे आधार द्या थोडा मला आधार द्या थोडा माझ्या मायेनं तुमच्या जीवाला नगडा उघडा हो केला माझ्या मायेनं तुमच्या जीवाला नगडा उघडा हो केला तुमच्या जीवाला उघडा हो केला तुमच्या जीवाला उघडा हो केला पार्वतीनं सग मांडून या ओढा शिव पार्वतीनं शिव पार्वतीया सग मांडून या ओढा शिव पार्वतीया सारी पाठ घेऊन बसले या गाठून सारी पाठ घेऊन दोघे बसले गाठून सारी पाठ घेऊन नारदाने मध्ये घातलेला घोडा म्हणे काहीतरी मला बसवला नारदाने मध्ये घातलेला घोडा म्हणे काहीतरी मला बसवला तू आधार दे थोडा म्हणे आधार दे थोडा माझ्या मायेनं तुमच्या जीवाला नागडा उघडा हो केला 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 सारा गोंधळ झाला आणि काय करावे कळना त्याला असा सारा गोंधळ झाला काय करावं सुचना झाला म्हणे आधार द्या थोडा म्हणे आधार द्या थोडा माझ्या मायेनं तुमच्या जीवाला उघडा नागडा हो केला 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 हा व्यभिचारी हा भ्रष्टाचारी बघून चर नारी अहो हा भ्रष्टाचारी हा व्यभिचारी बघून चर नारी बायको उठली रागानं म्हटली असं कसं कारभारी अहो कारभारी अहो कारभारी अहो कारभारी फिरता दारोदारी अन करता कशाला वारी अहो कारभारी फिरता दारोदारी अन करता कशाला वारी कारभारी फिरता दारोदारी आणि कशाला करताय वारी अहो कारभारी फिरता दारोदारी आणि कशाला करताय वारी अहो हव्या विचारी भ्रष्टाचारी हव्या विचारी भ्रष्टाचारी बघून करणारी बायको उठली काकानं म्हटली कसं कसं कारभारी अहो कारभारी अहो कारभारी अहो कारभारी फिरता दारोदारी अहो कारभारी फिरता दारोदारी आणि करता कशाला वारी अहो कारभारी फिरता दारोदारी आणि कशाला करताय वारी अहो कारभारी फिरता दारोदारी आणि कशाला करताय वारी
अरे खोटं काम करी याची जगण्याची मारामारी अहो कारभारी फिरता दारोदारी आणि करता कशाला वारी अहो कारभारी फिरता दारोदारी आणि करता कशाला वारी अहो कारभारी फिरता दारोदारी आणि कशाला वारी अहो कारभारी फिरता दारोदारी आणि कशाला वारी हा विचारी हा भ्रष्टाचारी प्रभुचार करणारी बायको उठली राजाना म्हटली असा कसं कारभारी अहो कारभारी फिरता दारोदारी आणि करता कशाला वारी अहो कारभारी दारोदारी आणि करता कशाला वारी अहो कारभारी दारोदारी आणि कशाला वारी अहो कारभारी दारोदारी आणि कशाला वारी अशा पद्धतीनं छोटे छोटे मुकडे तुम्ही म्हणताय 10 कडव्याची गाणी गातात व 1 तास काढतील आधीच लोकांना काहीतरी सांगून ठेवायचं आणि आपली बाजू शेप करायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जर मी काय जास्त गाणी गात राहिलो तर तुम्हाला वेळ मिळणार नाही पण तसं काय होणार नाही बुवा थोडक्यात मी मजा देणार आहे आणि मी बारीक थोडक्यातच या ठिकाणी संपवणार आहे म्हणून तुम्हाला काय म्हणते बघा हरसा तुला दावला रे हरसा तुला दावला 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 अरे येड तुला लावला रे येड तुला लावला येड तुला लावला रे येड तुला लावला अरे हरसा तुला दावला रे हरसा तुला दावला हरसा तुला दावला रे हरसा तुला दावला अरे येड तुला दावला रे येड तुला लावला येड तुला लावला रे केला शानपण मोठा आज झाला तुझा गोटा अरे केला शानपण मोठा आज झाला तुझा गोटा केला शानपण मोठा आज झाला तुझा गोटा आज झाला तुझा अरे अंत नाही गावला रे अंत नाही गावला अंत नाही गावला रे अंत नाही गावला अंत नाही गावला रे अंत नाही गावला अरे हरसा तुला दावला रे हरसा तुला दावला हरसा तुला दावला रे हरसा तुला दावला अरे येड तुला लावला रे येड तुला लावला येड तुला लावला रे येड तुला हरसा तुला दावला रे हरसा तुला दावला हरसा तुला दावला रे हरसा तुला दावला येड तुला लावला रे येड तुला लावला हरसा तुला दावला रे हरसा तुला दावला अरे येड तुला लावला रे येड तुला लावला फिरो
शक्तितुऱ्याचा बाज राखून कार्यक्रम करणं गरजेचं आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की बुवा असं आहेत, बुवा तसं आहेत, बुवा तसं काही नाही. आम्ही पण फार काही सर्वज्ञानी नाही, आपण पण काय मोठं अनुभव वगैरे असं काही सांगत नाही. परंतु प्रत्येकाची रात्र असते, प्रत्येकाचा एक वेळ असते आणि आपण त्या वेळेचा सदुपयोग करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या ताकदीनं, आम्ही आमच्या ज्ञानानं, आमच्या प्रतिभेनं, आम्ही आमच्या अभ्यासानं आम्ही नेहमीच कार्यक्रम करत असतो. इकडचा तिकडच्या टिंगल वगैरे आपण करत नाही. म्हणूनच शाहीर आला हा शक्तीवाला, अरे शाहीद आला हा शक्तीवाला, आजवर कोणाच्या बापाला भ्याला. अरे शाहीद आला हा शक्तीवाला, आजवर कोणाच्या बापाला भ्याला. आले किती अन गेली किती, न कधीच हरलोय रे. आले किती अन गेले किती, न कधीच हरलोय रे. तुझ्या सारख्या शमड्याना, हे बुवा, तुझ्या सारख्या शमड्याना मी पूर्ण उरलोय रे. तुझ्या सारख्या शमड्याना मी पूर्ण उरलोय रे. सारख्या शमड्याना मी पूर्ण उरलोय रे. तुझ्या सारख्या शमड्याना मी पूर्ण उरलोय रे. शाहीद आला हा शक्तीवाला, आजवर कोणाच्या बापाला झाला. शाहीद आला हा शक्तीवाला, आजवर कोणाच्या बापाला भ्याला. आले किती आता गेले किती, ना कधीच हरलोय रे, ना कधीच हरलोय रे. तुझ्या सारख्या शमड्याना मी पूर्ण उरलोय 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 रे. गडबड तिथं घोटाळा, अहो इथं बी गडबड तिथं घोटाळा. कोणी देईन याला भाव, कोण देईन याला भाव. गेला विकास खड्ड्यात राह. आपल्या देशाचा विकास हा कुठे गेलाय? खड्ड्यात गेलाय. मुंबई गोवा महामार्गावरती खड्डेच खड्डे आहेत की नाहीत ते मी सांगतोय. बुवांचा नाव अजिबात आपल्याला घ्यायचा नाही. अहो इथं बी गडबड तिथं घोटाळा. कोण देईन याला भाव, कोण देईन याला भाव. गेला विकास खड्ड्यात राव, गेला विकास खड्ड्यात राव. सांगा हाय काय तुम्हाला ठाव, गेला विकास खड्ड्यात राव. सांगा हाय काय तुम्हाला ठाव, विकास खड्ड्यात राव. हाय काय तुम्हाला ठाव, गेला विकास खड्ड्यात राव. हाय काय तुम्हाला ठाव. इथं बी गडबड तिथं घोटाळा, इथं बी गडबड तिथं घोटाळा. कोण देईन याला भाव, कोण देईन याला भाव. गेला विकास खड्ड्यात राव, गेला विकास खड्ड्यात राव. सांगा हाय का तुम्हाला ठाव, गेला विकास खड्ड्यात राव. आणि एक गीत गायलं. या ठिकाणी आमच्या तरुणींना असा एक संदेश दिला की आजकाल पोरी मुंबईचा चाकरमणी बघतात किंवा त्यांना चाकरमणी पाहिजे, मग गावच्या पोरांनी जायचं कुठं, असं त्यांनी गीत गायलं. काही करायचं गावच्या पोरांनी असं काहीतरी गायलं. तर मला असं उत्तर द्यायचं, बुवा ना, तुझ्या एका ध्यानी मनी, तुझ्या एका ध्यानी मनी पोर झाली आता शहाणी. आमच्या पोरी आता शहाणी झालेल्या आहेत. तुझ्या एका ध्यानी मनी पोर झाली आता शहाणी. तो असाव सर्व गुणीर, भले नसो तो चाकर माणी. तो असाव सर्व गुणीर, भले नसो तो चाकर माणी. तो असाव सर्व गुणीर, भले नसाव चाकर माणी. तो असाव सर्व गुणीर, भले नसाव चाकर माणी. तुझ्या आहे का ध्यानी म्हणे पोर झाली आता शहाणी. तुझ्या आहे का ध्यानी म्हणे पोर झाली आता शहाणी. तो असाव सर्व गुणीर,
आता मुलगी सुद्धा स्वतःच्या पायावरती उभी राहिलेली आहे. ती त्या चाकरमान्यावरती अजिबात अवलंबून नाही. उलट आता अशी परिस्थिती झालेली आहे की मुलांपेक्षा अधिक चांगलं कमायला लागल्यात की नाही ताई? अगं लागल्यात की नाही? ते लाडकी बहीण योजनेचं सोडा, ते 1500 रुपयात काय होत नाही, पण तरी सुद्धा दिलं सरकारनं, असू दे, आभार मानू आपण त्यांचे. परंतु मुली ह्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या, त्या शिक्षित झालेल्या आहेत, त्या सक्षम झालेल्या आहेत, त्या स्वयंसिद्ध झालेल्या आहेत आणि त्या आपल्या कुटुंबाचा भार स्वतःच्या खांद्यावरती पेलवण्या इतक्या सक्षम आहेत. त्यामुळं चाकरमानी तो असला काय नसला काय, तो चाकरमानी असेल आणि तो बेवडा पण असेल तर चालणार नाही. तो सर्व गुणी असला तो भले चाकरमानी नसला तरी चालेल की नाही? हा, आता आमचे तरुण पण चांगले शिकलेले आहेत, हे की नाही? झपूक आहे ना मुली. त्यामुळे पोरं आमची चांगलीच आहेत, पण मुली सुद्धा आता फार कोणावरती अवलंबून आहेत. मुलगा चांगला पाहिजे, तो सद्गुणी असला पाहिजे, तो प्रतिभावंत असला पाहिजे, कुटुंबात चांगल्या पद्धतीने वागणारा पाहिजे, त्या स्त्रीला सन्मान देणारा पाहिजे. आणि म्हणून मी गणपतीपासून एक विषय जाणीवपूर्वक गातोय आणि तोच मी आज या ठिकाणी गाऊन त्या कार्यक्रमाला पूर्णविराम देणार आहे. या ठिकाणी माझ्या अनेक माता भगिनी आहेत, माझ्या तरुणी आहेत, तरुण मित्र देखील आहेत. त्यामुळे हा विषय सरपंचामध्ये कुठे आहेत? विजय चव्हाण. हा, इथे सगळ्यांना एक प्रश्न विचारतो, थोडक्यात उत्तर देणार? सगळे देणार? हा, साधा प्रश्न आहे की इथे बसण्यापैकी किती लोक नशेमध्ये आहेत? सरळ सरळ प्रश्नाचं उत्तर द्यायचं. हो असेल तर हो, नाही असेल तर नाही सांगायचं. किती लोक नशेमध्ये आहेत? हा, तुम्ही अजून? हा, जे आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जे नशेमध्ये आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता जे नाहीत त्यांच्यासाठी पण वाजवा. हर सवाल का कोई जवाब नहीं होता, हर सवाल का कोई जवाब नहीं होता, हर इश्क का नाम खराब नहीं होता. चेहऱ्यावरती हसू आलं का नाही? हा, आहे ना काढता? कि हर सवाल का कोई जवाब नहीं होता, हर इश्क का नाम खराब नहीं होता. ये तो नशे में झूम लेते हैं पीने वाले, ये तो नशे में झूम लेते हैं पीने वाले, मगर हर नशे का नाम शराब नहीं होता. आणि म्हणून शाहीद खेळकर नशेमध्ये आहे. इथे बसलेला सगळाच रसिक नशेमध्ये आहे. तो कुठल्या नशेमध्ये आहे? तर तो शक्तितुऱ्याच्या नशेमध्ये आहे की नाही सांगा? तो आपल्या नवरात्री उत्सवाच्या नशेमध्ये आहे की नाही सांगा? आपल्या संस्कृती परंपरेच्या नशेमध्ये आहे की नाही सांगा? आणि तो आपल्या विचारांच्या नशेमध्ये आहे. जो विचार आपल्या महापुरुषांनी महामातांनी दिले त्या विचाराच्या नशेमध्ये आहे. आता सांगा, सगळेच नशेमध्ये आहेत की नाही? मग आता एकदा सगळ्यांनी नशेमध्ये टाळ्या वाजवा जोरदार स्वतःसाठी. आपण ही नशा केली पाहिजे. आपल्याला कुठले व्यसन घेऊन चालणार नाही, तर आपल्याला विचारांचं, आपल्याला यशाची नशा असली पाहिजे. आपल्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठीची नशा असली पाहिजे. मात्र आता जो मी विषय गाणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, जो सगळ्यांना ज्ञात आहे. सगळेजण वर्तमानपत्र वाचतात, सगळेजण वृत्तवाहिन्या पाहतात, सगळेजण सोशल मीडिया पाहतात, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप असे सगळे प्रसार माध्यम, समाज माध्यम आपण उलटी पालटी घालतो. परंतु त्याच्यातून येणारे जे काही विषय आहेत त्याच्याकडे आपण फार कमी गांभीर्याने पाहतो. गेल्या काही दिवसात, काही वर्षामध्ये सातत्यपूर्ण स्त्रियांवरती जे अत्याचार वाढलेले आहेत ते अत्याचार कमी होत नाहीत. तासा घडी कुठल्या ना कुठल्या शहरात, कुठल्या ना कुठल्या गावात, कुठल्या ना कुठल्या चौकात एका स्त्रीवरती, एका तरुणीवरती अत्याचार होतोय, तिचं शोषण होतंय. शाळा सुद्धा आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. इतकी गंभीर परिस्थिती या समाजात झालेली आहे. सुसंस्कृत असा समाज आता अति झपाट्यानं, अतिशय गतीनं विकृतीच्या मार्गाकडे चाललेला आहे. आणि ही विकृती दूर करण्यासाठी म्हणून तुमच्या आमचे जे सारखे लोक आहेत, ज्यांना संस्कार आहेत, अशाने पुढे सरसावलं पाहिजे. काही दिवसांपूर्वी एका लहान बालिकेवरती अत्याचार झाला. आपण सर्वांनी ते वाचलं आणि ते वाचल्यानंतर पोलीस स्टेशनला निषेधाचे निवेदन देण्यासाठी प्रचंड मोठे मोर्चे निघाले, गावागावात कॅन्डल मार्च निघाले आणि हे वारंवार होत असतं. पण तरी सुद्धा त्या नराधमांची जी काय वृत्ती आहे ती वृत्ती नाहीशी होत नाही. आणि म्हणून
आपण सर्वांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आम्ही आमच्या कुटुंबात जसं मुलीवरती संस्कार देतो तसेच आपण आमच्या मुलांवरती सुद्धा संस्कार दिले पाहिजे. मुलीला आम्ही जसं सांगतो की तू 7च्या आत घरात ये, तसं मुलगीला सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. मुलगी 7च्या आत घरात आणि हा गावभर काढतोय वरात, तसं चालणार नाही. मुलगीला सगळी बंधनं, परंतु मुलग्याला एकदा का थोडा मोठा झाला की त्याला बुलेट घेऊन द्यायची. एकदा फटफट 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 केला की मुलगा आपल्या गावभर हिंडतोय, पोर बिचारी घरात बसले भांडी घासते. तर तसं होता कामा नाही. प्रेम हे केलं पाहिजे, मी नाही म्हणत नाही. प्रत्येक माणसाला हृदय आहे, हृदयात भावना आहे आणि भावनेमध्ये प्रेम आहे, पण ते त्याला मर्यादा आहेत. राधाकृष्णाचं प्रेम सुद्धा होतं की नाही? ते पाडगावकरांनी सांगितलंय, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं साऱ्यांचं सेम असतं. कोणी सांगितलं? पाडगावकरांनी सांगितलं. आणि म्हणून प्रेम कसं असतं? आंधळ सुद्धा असतं मित्रांनो. कसं असतं? आंधळ सुद्धा असतं की नाही? की प्रेमात आंधळ झालेल्यांना खरंच काही दिसत नाही. प्रेमात आंधळ झालेल्यांना खरंच काही दिसत नाही, कारण माणसाचं हृदय काय बदामासारखं असत नाही. असतं काय? बघा काढून की प्रेमात आंधळ झालेल्यांना खरंच काही दिसत नाही, कारण माणसाचं हृदय काय बदामासारखं असत नाही. बदामावर बदाम आणि त्याच्यात बाण असतो की नाही? वहीच्या शेवटच्या पानावर बदामावर बदाम आणि त्याच्यात बाण असतो. आंधळ्यांचा खेळ सारा ज्याला बघण्यासाठी छान असतो. मी एकदा व्याख्यानाला गेलो होतो नाशिकला, गोदावरी पलुके महाविद्यालयामध्ये. तिथं सुद्धा मी असं सांगितलं, प्रेम कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे, पारदर्शक पाहिजे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. एक तरुण तुझ्यासारखा आला कॉलेज कुमार, मला म्हटलं शाहीर तुमचे केस पिकले, तुम्ही काय सांगताय प्रेमाबद्दल? प्रेमाबद्दल आम्हाला जेवढा अनुभव आहे, जेवढं आमचं वाचन आहे, जेवढा आमचा अभ्यास आहे, जेवढं आमचं निरीक्षण आहे, परीक्षण आहे, जेवढं संशोधन आहे प्रेमावर, ते तो तुमचा अजिबात नाही. तो मला असं म्हटला की आम्ही प्रेमात किती पडलो तरी आम्हाला कधी लागत नाही. काय बोला? आम्ही प्रेमात किती पडलो तरी आम्हाला कधी लागत नाही, कारण एकाच पोरीवर प्रेम करून म्हणजे आमचं कधी भागत नाही. मजा आली की नाही? तो असा म्हटलं की आम्ही प्रेमात किती पडलो तरी आम्हाला कधी लागत नाही, कारण एकाच पोरीवर प्रेम करून आमचं कधी भागत नाही. मग मी त्याला म्हटलं, अरे ज्याला खरं प्रेम कळलं तो असा कधी वागत नाही. ज्याला खरं प्रेम कळलं तो असा कधी वागत नाही. आणि जर का वागलास तर ताई तो जास्त दिवस जगत नाही, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं साऱ्यांचं सेम असतं. आणि म्हणून या प्रेमाची व्याख्या बदललेली आहे. प्रेम करत असताना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे, मुलींचा सन्मान राखला पाहिजे. भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही चतुसूत्री आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य सगळ्यालाच पाहिजे, मात्र त्यांनी समता सुद्धा आपल्याला प्रस्थापित करता आली पाहिजे. ती समता जात, धर्म, पंथ, वर्ण याच्यात असलीच पाहिजे, मात्र स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये सुद्धा ती समता प्रस्थापित झाली पाहिजे. म्हणून एक लहान मुली आपल्या आईला काय सांगते हे माझ्या गीतातून आहे का? मी कशी सावरू आई, मी कुठे वावरू आई, मी कशी सावरू आई, मी कुठे वावरू आई, झाला समाज वेडा बाई, कस सांभाळू माझ्या पदराला, कस सांभाळू माझ्या पदराला, मला भीती वाटते आई, कस सांभाळू माझ्या पदराला, मला भीती वाटते आई, कस सांभाळू माझ्या पदराला, मला भीती वाटते आई, कस सांभाळू माझ्या पदराला, मला भीती वाटते आई. मी कशी सावरू आई, मी कुठे वावरू आई, मी कशी सावरू आई, मी कुठे वावरू आई, मला समाज वेडा बाई, कसं सांभाळू माझ्या पदराला, मला भीती वाटते आई, कसं सांभाळू माझ्या पदराला, मला भीती वाटते आई, सांभाळू माझ्या पदराला, मला भीती वाटते आई, सांभाळू माझ्या पदराला, मला भीती वाटते आई.
टाकले वासनांत ते उभे टाकले नजर विषारी बळव्यांची वासनांत ते उभे टाकले नजर विषारी बळव्यांची कसे हे साले मूर्ख झाले नीतिमत्तेच्या बडव्यांची नीतिमत्तेच्या बडव्यांची नीतिमत्तेच्या बडव्यांची वासनांत ते उभे टाकले नजर विषारी बळव्यांची वासनांत ते उभे टाकले नजर विषारी बळव्यांची क्षणात बुद्धी भ्रष्ट पावते नीतिमत्तेच्या बडव्यांची नीतिमत्तेच्या बडव्यांची नीतिमत्तेच्या बडव्यांची होत काळ जात या पाणी होते काळ जात या पाणी तर धरते हरणी वाणी होते काळ जात या पाणी तर धरते हरणी वाणी सांग कुठे पळू मी सांग कुठे पळू मी सांग कुठे पळू मी कस सांभाळू माझ्या पदिराला कस सांभाळू माझ्या पदिराला मला भीती वाटते आई कस सांभाळू माझ्या पदराला मला भीती वाटते आहे कसं सांभाळू माझ्या पदराला मला भीती वाटते आहे लेख कुणाची असे लहान लेख कुणाची असे लहान जान कशाची नाही तमा लेख कुणाची असे लहान जान कशाची नाही तमा हैवन साले असे जन्मले अहो हैवन साले असे जन्मले माणसात ते नाही जमा माणसात ते नाही जमा माणसात ते नाही जमा लेख कुणाची असे लहान ज्ञान कशाची नाही तमा लेख कुणाची असे लहान ज्ञान कशाची नाही तमा हैवन साले इथे जन्मले ज्ञान साधते नाही जमा माणसात ते नाही जमा माणसात ते नाही जमा कोण करेल का संहार कोण करेल का संहार काय करेल का सरकार कोण करेल का संहार काय करेल का सरकार चल विनंती करना चल विनंती करना चल विनंती करना आई कस सांभाळू माझ्या पदिराला सांभाळू माझ्या पदिराला मला भीती वाटते आई कस सांभाळू माझ्या पदिराला मला भीती वाटते आई कस सांभाळू पदराला मला भीती वाटते आई कसं सांभाळू माझ्या पदराला मला भीती वाटते आई रोजच एक बहीण माझी रोजच एक बहीण माझी अत्याचाराचा ठरते बळी रोजच एक बहीण माझी अत्याचाराचा ठरते बळी लोकट सुटले नराधमते लोकट सुटले नराधमते दोर कधी ना पडला गळी दोर कधी ना पडला गळी दोर कधी ना पडला गळी रोजच एक बहीण माझी अत्याचाराचा ठरते बळी रोजच एक बहीण माझी अत्याचाराचा ठरते बळी लोकट सुटले नराधमते दोर कधी ना पडला गळी दोर कधी ना पडला गळी दोर कधी ना पडला गळी आता नियम एकच पाळू आता नियम एकच पाळू चौकात तयाना जाळू आता नियम एकच पाळू चौकात तयाना जाळू मग घडेल बघाले
कसं सांभाळू माझ्या पदीराला, कसं सांभाळू माझ्या पदीराला, मला भीती वाटते आई, कसं सांभाळू माझ्या पदीराला, मला भीती वाटते आई, कसं सांभाळू माझ्या पदीराला, मला भीती वाटते आई, कसं सांभाळू कशी सावरू आई, मी कुठे वावरू आई, मी कशी सावरू आई, मी कुठे वावरू आई, झाला समाज वेगळा बाई, कसं सांभाळू माझ्या परीराला, मला भीती वाटते आई, 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 मला भीती वाटते आई. या नंतर आपण खरं तर स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. आपण या नराधामांवरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी यासाठी कठोर कायदा होण्याची मागणी प्रत्येक ग्रामपंचायतीनं आपापल्या ग्रामसभेमध्ये ठराव करून शासनापर्यंत जर पोहोचवला तर कदाचित एक चांगला कठोर कायदा यावरती होऊ शकतो. आणि कदाचित हे जे प्रकार आहेत, हे जे गुन्हे आहेत ते काही कमी होऊ शकतात, काही अंशी कमी होऊ शकतात. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्री आहेत, कोणाची माता, कोणाची बहीण, कोणाची पत्नी, कुठल्या ना कुठल्या नात्यामध्ये आपण आपल्या स्त्रीशी आपलं नातं आहे, ऋणानुबंध आहे. मला स्वतःला एक 8 वर्षाची मुलगी आहे, इथं असणाऱ्या अनेकांच्या घरामध्ये मुलगी असेल. आणि म्हणून प्रत्येकाच्या काळजात एक सरकण होतं, प्रत्येकाच्या काळजामध्ये एक वेदना होतात की कदाचित ही घटना जर आपल्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीशी झाली तर आपण त्यावेळेला काय करा. आणि म्हणून समाजात असं कोण दिसेल तर आपण त्याला जागीच ठेचलं पाहिजे, त्याच्यावरती आपण कठोर कारवाई केली पाहिजे. समाज म्हणून आमची जी जबाबदारी, आमची जी भूमिका आहे, ते कर्तव्य आहे ते आपण निभावलं पाहिजे. असा एक संदेश या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचून आम्ही या आमच्या बारीला पूर्ण विराम देत आहोत. आणि कोरीवाले शाहीर पुन्हा एकदा येऊन आपलं मनोरंजन करतील, विनोद वगैरे सांगतील, आपण त्याचा देखील आस्वाद घेतला पाहिजे. पुन्हा एकदा मी कोरीवाले शाहीरांना त्यांच्या दुसऱ्या विनोदी वारीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. बोल श्री गणपती गजानन.